नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ही सध्या सर्वोच्च न्यायालयासमोरची जी सुनावणी सुरू आहे ती पुढेही अनेक राजकीय खटल्यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे आणि अर्थातच ती महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळं प्रत्येक दिवसाच्या सुनावणीवरती आपलं लक्ष असणार आहे. जसे थोड्याच वेळापूर्वी आजच्या दिवसभराची सुनावणी संपली. श्री उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा मेरिटवरती, कारण ज्या वेळेला नवाब रेबिया हे खंडपीठाकडं 7 न्यायाधीशाचं जावं असा गेल्या आठवड्यात ते जाणार नाही हे निश्चित झालं. त्याच वेळेला सरन्यायाधीशांनी सांगितलं होतं की आता इथून पुढे आम्ही मेरिटवरती सुनावणीतल्या महत्त्वाच्या गोष्टीवरती पाहू आणि गरज वाटली तर नवाब रेबियाच्या पुढे लार्जर बेंचकडे द्यावं का ह्याबद्दलचा विचार करू. आज कपिल सिब्बल यांनी जी आर्ग्युमेंट केली त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे होते, पण त्याचा एका वाक्यात सार जर काढायचा झाला तर ते असं म्हणाले की दिस इज अ पॉलिटिकल बॅटल, धिस पार्टी विल विन और दॅट पार्टी विल विन. परंतु याच्यामुळं पुढं येणाऱ्या अनेक गोष्टी या डिफाईन होणार आहेत आणि संस्थात्मक ज्या भारतीय लोकशाहीमधल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थावरती जर विश्वास राहायचा असेल तर याकडं तुम्ही कॉन्स्टिट्यूशनच्या फ्रेमवर्कमध्ये बघायला हवं. असा तुमच्याकडनं आम्हाला निर्णय अपेक्षित आहे की ज्यामुळं पुढे सुद्धा कुणीतरी येतंय, संपूर्ण पक्ष हायजॅक करतंय आणि तो पक्ष हायजॅक करून मग सरकार टॉपल करतंय, ते सरकार आधीचं पाडतंय आणि आपलं स्वतःचं सरकार बनवतंय आणि त्यामुळं पक्षाला महत्त्व राहणार नाही, एका राजकीय पक्षाला महत्त्व राहणार नाही. हे लक्षात घेऊन तुम्ही निर्णय द्यावा अशी त्यांनी विनंती केली. मला बऱ्याच वेळेला असं वाटतं की कपिल सिब्बल हे जेवढं लिगली बोलतात तेवढंच ते इमोशनली बोलतात आणि त्यामुळं कोर्टरूममधलं वातावरण काही वेळासाठी असं एक इमोशनली रिचार्ज झालेलं असतं. आज कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटचे काही महत्त्वाचे भाग करता येतील. एक म्हणजे सभापतीचे अधिकार, दुसरं म्हणजे विधिमंडळातला पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसे 2 वेगवेगळे आहेत हे त्यांचं सांगणं. त्यानंतर निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगाकडे असलेला जो सिम्बल ॲक्ट आहे पॅरा 15 त्याच्यामध्ये असलेले निवडणूक आयोगाबद्दलची स्वतःची अधिकार कक्षा हे त्यांनी डिफाईन करून सांगण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळेला कोर्टाला असं वाटलं की हे बऱ्यापैकी कॉन्ट्रॅडिक्ट होतं आहे. म्हणजे एक प्रसंग तर असा घडला की कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की मिस्टर सिब्बल तुम्ही काय म्हणताय की सभापती हे नॉन पार्टिझन असायला पाहिजेत, पण प्रत्यक्षात श्री राहुल नार्वेकर हे त्यांच्या पक्षाला फायदा होईल असं व्यवहार करतायत. म्हणजे भरत गोगावले यांना व्हीप म्हणून मान्यता देणं, श्री एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता देणं हे त्यांनी केव्हा केलं, जेव्हा ते सभापती झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे मला वाटतं 3 तारखेला ते 3 जुलैला सभापती झाले आणि 4 तारखेला त्यांनी या दोघांच्याही नियुक्तीला मान्यता दिली. आता ते पार्टिझन आहेत, ते पक्षपाती निर्णय घेत आहेत असं तुम्ही म्हणताय. पण दुसरीकडे कोर्ट असं म्हणालं की पण जेव्हा नरहरी झिरवाळ जे उपसभापती पण सभापती होते त्यांनी ह्या 16 आमदारांना केवळ 48 तासाची मुदत दिली, त्यावेळेला ते पक्षपाती गोष्ट करतायत असं नाही आहे का. आणि इथं जे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टाने नोंदवलं आहे तेच आपली लोकशाही व्यवस्था कुठल्या बाजूनं गेलेली आहे आणि संस्थात्मक पातळीवरती अनेक गोष्टीची चर्चा, नवे रिफॉर्म्स आणि सर्व राजकीय पक्षांनी अधिक सजगपणे वागण्याची का गरज आहे याबद्दलचा मुद्दा तिथे आला. त्यावेळेला कोर्ट असं म्हणाले की तुम्ही प्रत्येक वेळेला सभापतीच्या अधिकाराबद्दल बोलताय. तुम्हालाही माहिती आहे की आत्ताच्या इन्स्टिट्यूशन्स कशा वागतायत. किती वेळेला सभागृहामध्ये पार्लमेंटमध्ये सभापतींच्या पक्षपातीपणाबद्दल त्यांच्या वागणुकीबद्दल चर्चा झाली. खरं म्हणजे कंसामध्ये राज्यपालांच्याही पक्षपाती वागण्याबद्दलची चर्चा व्हायला हवी असं असायला हवं होतं. पण ह्या एका पर्टिक्युलर मुद्द्यावरती की सभापतींचं पक्षपाती वागणं ह्यामध्ये पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये किती वेळेला चर्चा झाली. संसदेत जर ही चर्चा होत नसेल आणि प्रत्येक राजकीय पक्षाला जो सत्ताधारी आहे, आणि हे कपिल सिब्बलच म्हणाले की एस माय लॉर्ड, जे सत्ताधारी असतात ते आपल्या सभापतींना असं वागायला सांगतात. कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं आहे की जेव्हा तुम्हाला दिसतं आहे की इन्स्टिट्यूशन्स आर नॉट बिहेविंग व्हॉट दे शुड हॅव टू बी, जर ते तसं नसेल तर तुम्ही कोर्टाकडनं कशी काय अपेक्षा धरता. आणि हे महत्त्वाचं ऑब्झर्वेशन मला आज वाटलं की भारतीय लोकशाही व्यवस्था जी सामान्य माणसांना असं वाटतं की सर्व केंद्रीय संस्था, न्यायपालिका, राजभवन, राज्यपाल, निवडणूक आयोग ह्या कॉम्प्रोमाइज झाल्या आहेत असं जिथं वाटतंय तिथं बहुतांश वेळेला आपल्याला राजकीय पक्षाच्या परिप्रेक्षातनं ते कसे वागतात असं दिसत असतं. एनिवेज, आजच्या आर्ग्युमेंटमध्ये श्री कपिल सिब्बल यांनी एक व्यवस्थित क्रोनॉलॉजी मांडली. क्रोनॉलॉजी
यासाठी त्यांनी मांडली की हे बघा घडलंय काय. घडलंय असं की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावर, हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे, ते त्यांच्या बाजूनं आहे, त्यांनी केलेलं आहे, तेवढंच मी तुम्हाला सांगतोय. श्री एकनाथ शिंदे यांनी पार्टीच्या धोरणाच्या विरोधात रिव्होल्ट केला. ते गुजरातला गेले, जे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, तिथून ते गुवाहाटीला गेले, जिथे भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, आणि तिथे बसून ते डिफाईन करत होते की मी म्हणजे पक्ष आहे. आणि तिथून तेच ठरवत होते की आम्ही हा नवीन नेता निवडलेला आहे, आम्ही हा व्हीप निवडलेला आहे. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा त्यांनी इथे उपस्थित केला तो असा की पक्ष हाच नेत्यांची निवड करत असतो. म्हणजे विधिमंडळातला व्हीप असेल किंवा तिथला गटनेता असेल, पक्ष पत्र देतो. म्हणजे त्यांनी खरगेंच्या बद्दल, खरगे हे काँग्रेसचे आता नवीन अध्यक्ष झाले, त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधी यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे. म्हणजे ते ज्यावेळेला गटनेता झाले तिथले, की श्री सो अँड सो यांची आम्ही काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी निवड करत आहोत. याचा संदर्भ त्यांनी यासाठी दिला की श्री एकनाथ शिंदे यांची जी निवड आहे ती निवड व्हीप म्हणून पक्षानं केलेली आहे, पक्षाने विधिमंडळाला कळवलेलं आहे. आणि इथे स्टँड असा घेतला जातोय की पक्षाचं महत्त्वच नाही, विधिमंडळातले जे आमदार आहेत ते आमदार किंवा संसदेतले खासदार हे स्वतः ठरवतील की आम्हाला काय करायचं. हा त्यांचा महत्त्वाचा डिफेन्सचा भाग होता. आणि मग सगळी क्रोनॉलॉजी सांगत असताना त्यांनी राज्यपालांचं वर्तन, राज्यपालांनी केवळ विरोधी पक्षनेते आले, त्यांनी मागणी केली म्हणून तात्काळ दुसऱ्याच दिवशी विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला. त्याच्या पुढे सभापतीची निवड झाली. सभापतींनी म्हणजे श्री राहुल नार्वेकर यांनी 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जी नोटीस आधीच्या उपसभापतीनं बजावलेली होती त्याच्याबद्दल पुढं काहीच केलेलं नाही. पुढे त्यांनी आणखी वाढीव आमदारांच्या अपात्रतेबद्दल, म्हणजे 26 आमदारांच्या अपात्रतेबद्दल, एकूण 39 आमदारांच्या अपात्रतेबद्दल जी दुसरी नोटीस इश्यू करण्यात आली होती त्याबद्दलही काही केलं नाही. आणि नंतर मग प्रत्यक्षात मुख्यमंत्र्याची निवड झाली आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. ही सगळी क्रोनॉलॉजी सांगत असताना निवडणूक आयोगांचा काही संदर्भ घेऊन हे सगळं घटनेला धरून नाही आहे असं त्यांनी सांगितलं. पण मला महत्त्वाचे 2 त्यांच्या ऑब्झर्वेशन्स जी आहेत ती थेट कोर्टावरती कटाक्ष होता. पहिला कटाक्ष असा होता की ज्या वेळेला 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये नरहरी झिरवळ यांनी नोटीस बजावली, त्या नोटिसीच्या विरोधामध्ये श्री एकनाथ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. तिथे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मॅन्डेटरी नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे जी 7 दिवसाची मुदत द्यायला हवी होती ती 7 दिवसाची तुम्ही त्यांना मुदत दिलेली नाही आहे. तुम्ही फक्त 48 तासाची मुदत त्यांना इथं दिलेली आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांना 14 जुलैपर्यंतची तारीख देत आहोत. खरं म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की इथे सभापतीचे अधिकार, आणि हेच पुढं कॉन्ट्राडिक्टरी झाले आजच्या सुनावणीमध्ये, सभापतीचे अधिकार हे सभागृहामधले महत्त्वाचे आहेत, त्यामुळं सभापतीने सांगितलं होतं त्याप्रमाणे ते झालं नाही. कोर्टाचा हा निर्णय. दुसरा, ज्यावेळेला श्री भगतसिंह कोश्यारी यांनी असं सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जे पत्र दिले त्याप्रमाणे फ्लोअरवरती उद्धव ठाकरे यांनी आपलं बहुमत सिद्ध करावं, त्याच्याबद्दल पण आम्ही ज्यावेळेला म्हणजे सुनील प्रभू हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयानं ती बहुमताची चाचणी म्हणजे विश्वासदर्शक ठराव रोखायला नकार दिला. आणि हा तो त्यांचा कटाक्ष आहे की सन्माननीय न्यायालयाच्या या 2 निर्णयामुळं आमचं सरकार पडलं. हे त्यांचे वाक्य आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या 2 निर्णयामुळं आमचं सरकार पडलं आणि सगळी पुढची प्रोसेस झाली. कारण डिस्क्वालिफिकेशनच्या याचिकेवरती म्हणजे मूळच्या 16 आमदारांच्या याचिकेवरती काहीही सुनावणी झालेली नसताना पुढे विश्वासदर्शक ठरावाच्या संदर्भामध्ये त्यावेळेच्या सन्माननीय न्यायाधीशांनी तो विश्वासदर्शक ठराव रोखायला नकार दिला. श्री उद्धव ठाकरे यांना दिसत होतं की पुढं काय होणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा दिला. आता इंटरेस्टिंगली मला खरं तर हे आज कोर्टाच्या प्रोसिडिंगचा भाग नाही आहे, पण मला तिथं असं वाटलं की समजा 48 तासाची जी मुदत दिली होती, जर समजा एकनाथ शिंदे यांना डिस्क्वालिफाय करायचं होतं तर श्री उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूनं जर ती याचिका मागं घेतली गेली असती आणि एकनाथ शिंदे आणि बाकीच्या 16 जणांना जर 7 दिवसाची मुदत दिली असती तर कदाचित उद्धव ठाकरे यांना सुद्धा तो 7 दिवसाचा वेळ वाढीव मिळाला असता. पण या जरतरला काही अर्थ नाही. आणि मग खूप सारे कॉन्स्टिट्युशनल गोष्टी, कोणी कसं वागायला हवं, इलेक्शन कमिशन कसं पक्षपातीपणा करतंय वगैरे अशी सगळी आर्ग्युमेंट केली. पण इथे 2 महत्त्वाची ऑब्झर्वेशन्स कोर्टाने नोंदवलेली आहेत जी मला असं वाटतं की पुढच्या या निकालाचा दिशाही ठरवू शकतात. त्यांनी प्रश्न असा विचारला आणि ती बऱ्याच वेळ म्हणजे
5-1 मिनिट कोर्ट स्वतःच कॅल्क्युलेशन करत बसलेले होते. त्यांनी हा प्रश्न विचारला की श्री राहुल नार्वेकर यांची जी निवड झाली त्या निवडीच्या वेळेला त्यांना मतं किती मिळाली. ती मतं त्यांना मिळाली होती 164. जी डिस्क्वालिफिकेशनची याचिका आहे ती 39 आमदारांच्या विरोधात आहे. मग सन्माननीय सरन्यायाधीशांनी विचारलं की महाराष्ट्र विधिमंडळामध्ये सदस्य संख्या आहे 288, त्यात श्री रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे ती सदस्य संख्या येते 287. म्हणजे महाराष्ट्र विधिमंडळातलं बहुमत सिद्ध करण्यासाठी तुम्हाला 143 आमदारांची गरज आहे. इथे राहुल नार्वेकर यांना 162 मतं मिळाली आणि हे सगळं कोर्टात झालं आहे आज. म्हणजे बऱ्याच वेळ 2-3 मिनिट तर हे सगळे कॅल्क्युलेशन आणि टॅली करत बसलेलं होतं कोर्ट, आणि ते काम महत्त्वाचं ठरू शकतं. पुढं त्यांनी असं म्हटलं की ठीक आहे, तुमची किती आमदारांच्या विरोधामध्ये डिस्क्वालिफिकेशनची याचिका आहे, तर ती 39 आमदारांच्या विरोधात आहे. जर 39 आमदारांचा आकडा आपण बाजूला काढला तेवढ्यात कपिल सिब्बल उठून उभा राहिले नाही, असं नाही आहे. आणखीन 3 अपक्ष आमदारांच्या विरोधामध्ये पण आमची डिस्क्वालिफिकेशनची याचिका आहे. कोर्ट म्हणाला ठीक आहे, 39 अधिक 3 42. आपण असं गृहीत धरू की 287 मधनं जर हे 42 आमदार वजा केले तर मग बहुमताचा आकडा होतो किती. त्यांनीच केलेल्या कॅल्क्युलेशनप्रमाणे हा आकडा होतो 123. आता श्री राहुल नार्वेकर यांना जी मिळालेली मतं आहेत 162 वजा 39 केली तरीसुद्धा राहुल नार्वेकर यांच्या बाजूनं ते बहुमत दिसतं आहे. आणि हे ऑब्झर्वेशन आज कोर्टाने नोंदवलं. या सगळ्या संदर्भामध्ये जे वारंवार कपिल सिब्बल असं म्हणत होते की सभापतींचे अधिकार हे ज्यावेळेला नरहरी झिरवळ यांचा संदर्भ आला त्यावेळेला ते कसे योग्य होते आणि राहुल नार्वेकर यांचा संदर्भ आला त्यावेळेला ते कसे अयोग्य आहेत असं ते मांडत होते. आणि बरोबर सन्माननीय सरन्यायाधीशांनी हे पकडलं. ते असं म्हणाले की सी मिस्टर कपिल सिब्बल, तुम्ही असं म्हणत आहात की हे सभापती होते त्यावेळेला ते घटनेप्रमाणे वागत होते, ज्यावेळेला हे सभापती झाले त्यावेळेला ते घटनेप्रमाणे वागत नाहीत. पण पुढचं महत्त्वाचं ऑब्झर्वेशन कोर्टाने नोंदवलं आणि मला असं वाटतं की याचा साधारण निकाल आपण काय येऊ शकतो या दृष्टीनं आपल्याला विचार करायला मदत होईल. हा असाच येईल असं नव्हे. कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं आहे की घटनेने डिफाईन केलेल्या तरतुदीनुसार सभागृहामध्ये बहुमत कोणाचं हे पाहण्याचा अधिकार केवळ आणि केवळ सभापतीला आहे. वी डोंट हॅव एनी राईट टू आस्क. कारण हे यापूर्वी पण म्हणजे HR मुंबईपासनं ते ब्रह्मानंद रेड्डी अनेक प्रकरणामध्ये हे झालेलं आहे की कोर्टाने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की सभागृहातल्या बहुमताची पडताळणी ना राजभवनामध्ये होईल ना न्यायालयामध्ये होईल, ती केवळ आणि केवळ सभागृहामध्ये होईल आणि तो अधिकार सभापतीचा आहे. आपल्याला आठवत असेल तर श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सकाळचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना जी आशा होती की गुप्त मतदान पद्धतीनं वगैरे त्यांचं बहुमत सिद्ध होईल, तसं झालं नाही. कोर्टाने ऑर्डर अशी केली की जे काही होईल ते सभागृहामध्ये होईल ऑब्व्हियसली, आणि तसं रेकॉर्डिंग होईल. आणि आपल्याला माहिती आहे की जसा कोर्टाचा तो निकाल आला तसा श्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. आजसुद्धा सभापतींच्या अधिकाराबद्दल कोर्टाचं हे महत्त्वाचं निरीक्षण आहे की जे काही सभागृहामध्ये बहुमत असेल ते सभागृहातल्या सभापतीनं डिफाईन करायचं आहे. त्याच्यावरती कपिल सिब्बल असं म्हणाले की त्यांना राहुल नार्वेकर यांच्याकडनं अपेक्षा नाही वगैरे. त्याच्यावरती कोर्टाने असं म्हटलं की हे लेट डाऊन प्रिन्सिपल्स आहेत, तुम्हाला काय म्हणायचं आहे, काय याच्यातनं मार्ग काढू शकतो, कारण हे एंडलेस आहे. त्याच्यावरती कपिल सिब्बल असं म्हणाले की मग ठीक आहे, मला ऑप्शन असा सुचतोय की सभापतींना तुम्ही सांगा की जी अपात्रतेसंदर्भातली याचिका आहे 16 आमदारांची आणि प्लस त्या उर्वरित 25 जणांची 39-40 जणांच्या विरोधातली, त्याबद्दलचा निर्णय हा 7 दिवसामध्ये सभापतीने द्यावा. त्याच्यावरती पण कोर्ट असं म्हणालं की कॅन वी डू धिस. कारण यापूर्वीच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये केवळ एकाच वेळेला सन्माननीय न्यायालयाने सभापतीला असं सांगितलंय आणि त्यावेळेला त्या सभापतींनी न्यायालयाचा निर्णय मानायला नकार दिलेला आहे. त्यामुळे या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे जरी डायरेक्ट केलं की तुम्ही सभापतींनी ह्या 7 दिवसामध्ये याबद्दलचा निर्णय घ्यावा, श्री राहुल नार्वेकर यांनी जर तो निर्णय मानायचा नाही असं ठरवलं, कुठलंही कोर्ट सभापतीला असं करा असं सांगू शकत नाही. आणि ही महत्त्वाची निरीक्षणं आजच्या सुनावणीमध्ये आली. जसं मी तुम्हाला म्हणालो की याबद्दलच्या बहुमताच्या आकड्यांचे तपशील कोर्टाने स्वतः नोंदवून घेतले. जो मुख्य कपिल सिब्बल यांचा फोकस मला दिसला तो असा होता की श्री एकनाथ शिंदे काय सांगतायत की मी म्हणजे पक्ष आहे, मला जसं वाटेल तसं मी ते केलं, माझ्या बाजूला बहुमत आहे. आणि मग कपिल सिब्बल यांनी परिशिष्ट 10 म्हणजे ज्याला आपण डिफेक्शन लॉ
म्हणतो, पक्षांतरबंदी कायदा म्हणतो, त्या पक्षांतरबंदी कायद्यातल्या सगळ्या तरतुदी वाचून दाखवल्या. त्यांच्या मताप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी काय करायला हवं होतं? ठीक आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे, त्यांनी एकतर स्वतःचा स्वतंत्र गट करायला हवा होता, त्यांनी इतर राजकीय पक्षामध्ये स्वतःला सामील करून घ्यायला हवं होतं, आणि जर ते हे करत नसतील तर ते जर व्हॉलंटरीली आपलं स्वतःचं जे पक्षाचं सदस्यत्व सोडतायत तर मग त्यांचा आणि शिवसेनेचा काही संबंध राहत नाही. यापैकी कुठलीही गोष्ट घडलेली नसल्यामुळं शेड्यूल 10च्या तरतुदीप्रमाणे श्री एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना अपात्र करावं अशा पद्धतीची आज आर्ग्युमेंट झाली. मुख्य फोकस कपिल सिब्बल यांचा विधिमंडळातला पक्ष, विधिमंडळातले आमदार आणि खासदार आणि राजकीय पक्ष या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. राजकीय पक्ष हा सभागृहाच्या बाहेर असतो, राजकीय पक्ष आणि आमदार खासदारांना जोडणारा दुवा म्हणजे व्हीप असतो, आणि तो जो व्हीप बजावला जातो तो पक्षातल्या सदस्यत्वामुळं आमदार आणि खासदारावरती बंधनकारकच आहे. आणि तो व्हीप ज्या वेळेला श्री राहुल नार्वेकर यांची सभापती म्हणून, श्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली, त्यावेळेला त्या व्हीपचं पालन हे एकनाथ शिंदे यांच्या गटानं केलेलं नाही आहे, आणि त्यामुळे अँटी डिफेक्शन लॉप्रमाणे ते अपात्र ठरतात. अशा पद्धतीची आजची त्यांची आर्ग्युमेंट झालेली आहे. उद्या अभिषेक मनु संघवी आणि मग इतर मंडळी बोलतील, त्यानंतर त्याला जे प्रतिवाद करायचा आहे तो केला जाईल. मला असं वाटतं की हे आठवडाभर चालणार आहे. पुढची 2-3 दिवस त्याला दिलेली आहेत. ज्या पद्धतीनं सरन्यायाधीश आणि इतर 5 न्यायाधीश, इतर 4 सहकारी त्यांचे ऐकतायत, त्यावरून असं वाटतं की कदाचित ह्या संदर्भातला निकाल हा लवकर येऊ शकतो. प्रत्येक दिवसाची घडामोड ही महाराष्ट्रासमोर आणायची, ऑब्जेक्टिव्हली आणायची, काय काय मुद्दे मांडले जात आहेत ते सतत सांगायचे, कशाचे हवाले दिले जात आहेत तेही सांगायचं, आणि त्यातून जे प्रश्न उपस्थित केले जातात, जसं आज तुमच्याच 2 निवाड्यामुळं आमचं सरकार पडलं असं थेट आर्ग्युमेंट कपिल सिब्बल यांनी केलं. त्याला त्याच्याबरोबरच जी महत्त्वाची निरीक्षणं सन्माननीय न्यायालयाने नोंदवली की तुमच्या अपात्र ठरलेल्या आमदारांना वगळूनसुद्धा श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे बहुमत आहे, किंवा सभापतींच्या अधिकाराबद्दल आम्हाला कुठलाही अधिकार नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर मांडल्या. आमचा हा प्रयत्न आहे की दिवसभरातली महत्त्वाची घडामोड तुमच्यासमोर मांडायची. ते तुम्हाला आवडतं असं दिसतंय. खूप लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत असतात. 2 बास्केट्स तयारच आहेत आपल्याकडं, प्रत्येकाला कुठल्या तरी बास्केटमध्ये टाकायचं आहेच. पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे तुम्हाला जे घडतंय आणि जसं घडते तसंच आम्ही सांगू. मी आणि ABP माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमची कमेंट्स शेअर करा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.